नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सिंधू ही राघवला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते आणि मधूच्या कानातलं सिंधूला सापडताच आता सिंधू ते राघवला दाखवते आणि मधू जिवंत असल्याचे सिंधूने राघवला सांगितलेलं असतं। तेव्हा आता राघव आता सिंधूला म्हणतो की जर मधू जिथे कुठे लपली असेल ना, तर आता सगळ्यात सेफ तिच्यासाठी जागा म्हणजे तिचं घर आहे। राघव म्हणतो की तिचा मामा जो श्रीकांत धर्माधिकारी आहे ना, रिसेंटली तो आपला घरी आला होता आणि असे डावपेच खेळण्यात तो खूप माहिर आहे बरं का सिंधू, असे आता राघव सिंधूला सांगतो। राघव म्हणतो सिंधू मला पूर्ण खात्री आहे की तिच्या मामाने मधूला ना त्याच्याच घरात लपवलं असेल, मला पूर्ण खात्री आहे। तर सिंधू म्हणते राघव तुम्ही जसं म्हणता ना तसं सुद्धा असू शकेल। राघव म्हणतो की आता तिचा मामा आणि त्या विभावरी काकूसुद्धा घरीच आहेत ना। तेव्हा सिंधू म्हणते हो। तर आता राघव म्हणतो की मग शुअरली मी सांगतो मधूसुद्धा तिच्याच घरात आहे सिंधू। सिंधू म्हणते की मग आता काय करायचं राघव? राघव म्हणतो की सगळ्यात अगोदर सिंधू तू आपल्या वकिलाला फोन कर आणि मधू विरुद्ध आपल्याला एक पुरावा सापडला हे त्यांना सांग, म्हणजे मधू विरुद्ध आपल्याकडे सर्च वॉरंट असेल। राघव म्हणतो की मधू विरुद्ध सर्च वॉरंट आपल्याला मिळायलाच हवं आणि एकदा का तिच्या घराची झडती घेतली आणि मधू आपल्याला सापडली की मग सगळंच संपलं सिंधू। तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव मी म्हणाले होते ना तुम्हाला, तुम्ही जास्त वेळ इथे राहू शकत नाही आणि राहणारही नाही। ते ऐकताच राघव खुश होऊन सिंधूचे हात धरतो आणि सिंधूला म्हणतो की माझी बायको माझ्यासोबत असताना मी जास्त वेळ इथे राहूच शकत नाही। राघव म्हणतो सिंधू मला माहिती आहे तू मला त्रास होऊ देणार नाही आणि फार काळ इथे राहूही देणार नाही। राघव म्हणतो की सिंधू मी तुला सांगतोय मला माहिती आहे लवकरात लवकर तू मला इथून बाहेर काढशील। आणि सिंधू म्हणते मी लगेचच वकिलांना कॉल करते आणि तिचा मोबाईल घेऊन सिंधू आता वकिलांना फोन लावते। इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा अगदी उदासपणे त्यांच्या घरात बसलेल्या असतात। तेव्हा आता ऋतुजाकडे बघत रेश्मा म्हणते आई या दिवाळीत दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही आणि मनच लागत नाही। रेश्मा म्हणते बघा ना सगळं घर शांत आहे, एवढा मोठा सण असताना घरामध्ये काहीच उत्साह नाही, सगळं किती शांत आहे। ऋतुजा म्हणते की कसा उत्साह असेल रेश्मा? ऋतुजा म्हणते घरात काय घडलं तुला माहिती आहे ना? रेश्मा म्हणते त्या राणी वहिनींना ना सगळ्यांना त्रास द्यायची पहिल्यापासूनच सवय होती। रेश्मा म्हणते जाता जाता सुद्धा त्या खूप त्रास देऊन गेल्या, बघा ना सण सुद्धा खराबच करून गेल्यात। रेश्मा अगं सणाचं काय घेऊन बसली, अख्खं आयुष्यभर आपल्याला त्रास देईल असं करून गेली ती बाया। तेवढ्यात श्रीकांत धर्माधिकारी पेड्याचा बॉक्स घेऊन रत्नबारक्यांच्या घरी येत गाणं गुणगुणतो आणि म्हणतो की रत्नबारक्यांच्या घरी आली दिवाळी। तर ऋतुजा आणि रेश्मा धर्माधिकारीला बघून उठून उभे राहतात। धर्माधिकारी त्यांच्या समोर येत म्हणतो की तुम्ही उठून उभे का राहिल्या, बसा बसा। ऋतुजा रेश्मा खूप घाबरतात आणि पटकन काकू आणि राजश्रीला हाका मारत तेथून निघून जातात। हसतच धर्माधिकारी म्हणतो की आली आली माझ्या घरी दिवाळी आणि लगेच पेड्याचा बॉक्स घेऊन धर्माधिकारी सोफ्यावर बसतो। आणि आता गाणे गुणगुणत असतानाच काकू राजश्री ऋतुजा सगळ्या जणी तिथे येतात। काकू आता धर्माधिकारी समोर उभा राहते, धर्माधिकारीनी समोर पेड्याचा बॉक्स धरलेला असतो। तेव्हा लगेच धर्माधिकारी म्हणतो की आल्यात तुम्ही? काकू म्हणते काय काम आहे? काकू म्हणते इथे का आला तुम्ही? धर्माधिकारी म्हणतो तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय। अहो ही दिवाळी तुम्हाला आनंद आणि समृद्धीची समाधानाची जावो यासाठी आलोय, म्हणून तुमच्यासाठी खास मी मिठाई घेऊन आलो। त्याचं काय आहे ना, दिवाळीमध्ये प्रत्येक घरी थोडं गोडधोड बनतं ना। धर्माधिकारी म्हणतो यंदा तुमच्याकडे मला वाटतं काहीच नसेल म्हणून तुमच्यासाठी ही मिठाई आणली, घ्या असे म्हणत तो पेड्याचा बॉक्स धर्माधिकारी काकू समोर धरतो। राग येऊन काकू म्हणते याची काहीच गरज नाहीये। धर्माधिकारी म्हणतो मला गरज आहे, अहो माणुसकीच्या नात्याने मी हे आणलंय। धर्माधिकारी म्हणतो एक सांगू का, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवास संपून घरी आले होते ना, तेव्हा त्यांनी त्यांची दिवाळी साजरी केली आणि तुमचे राघव आता जेलमध्ये आहेत। धर्माधिकारी म्हणतो की आता वरच्या राघवला कधी तुमच्या राघवची काळजी वाटणार आणि मग त्याची सुटका होऊन तो घरी येणार काय माहिती। काकू म्हणते की तुम्ही त्याची काळजी करू नका, आमचा राघव लवकरात लवकर घरी येणार। तर धर्माधिकारी म्हणतो बघू ना। काकू म्हणते की प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून पुन्हा घरी परत आले होते, तसाच माझा राघव असत्यावरती विजय मिळून पुन्हा नक्की लवकर घरी येईल।
ते ऐकून डोक्याला हात लावत अरे बापरे असे म्हणत धर्माधिकारी काकू समोर खडकन उभा राहतो. धर्माधिकारी म्हणतो, सत्याचाच विजय झाला म्हणून राघव जेलमध्ये आहे, कळलं का तुम्हाला? तेव्हा आता काकू म्हणते की असं तुम्हाला वाटतंय, पण विनायकाला माहिती आता तो काय करील ते. तर आता लगेचच काकू म्हणते की तसंही मी त्याच्या कोर्टात केस आता सुरू केली आहे. धर्माधिकारी म्हणतो की अहो तुमच्या मुलाची केस लढायला कुणी तयारच नाहीये. तेव्हा आता केसचा निकाल अगोदरच त्याचा निकाल लागणार आहे असे काकू धर्माधिकारीला सांगते. काकू म्हणते की कारण प्रभू रामचंद्रासोबत जशा सीतामाई होत्या ना, तसेच माझ्या राघव सोबत सिंधू आहे. तेव्हा आता काकू म्हणते की माझ्या राघवला त्याची सिंधू सन्मानाने घरी परत घेऊन येईल. तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतोय की कुठे तुमची सून सिंधू, ती काही दिसत नाही. तर काकू म्हणते तुम्हाला काय करायचं? धर्माधिकारी म्हणतो की सांगा ना कुठे तुमची सून, सांगा तशी मला ती कुठं असेल याची कल्पना आहेच बरं का. राघवला सोडवण्यासाठी दारोदारोही भटकत असेल तुमची सून. धर्माधिकारी म्हणतो बिचारीची खूप वणवण होत असेल हो. तेव्हा आता काकू म्हणते की तिची काळजी करायला आम्ही आहोत, तुम्ही काळजी करायची गरज नाही. धर्माधिकारी म्हणतो की असं कसं, अहो रुक्मिणीताई काळजी करण्याचीच गरज आहे. धर्माधिकारी म्हणतो की यावेळी तुमची गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या पंजातून सहजासहजी राघवची सुटका होणार नाही. बोट करत धर्माधिकारी म्हणतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, कायद्यात राहाल तर आता फायद्यात राहाल. काकू म्हणते झालं असलं तर निघा तुम्ही. तर धर्माधिकारी म्हणतो की जातो नाही येतो काय आहे ना, आता मला वेळोवेळी इकडे यावंच लागेल. धर्माधिकारी म्हणतो की जातो, पण मी तुम्हाला 100% सांगतो निकाल माझ्या भाचीच्या म्हणजे मधुराणीच्याच बाजूने लागेल. धर्माधिकारी म्हणतो की अहो कोर्टात केस उभी राहण्यापूर्वी तुम्हाला जी काही धडपड करायची ती सगळी धडपड तुम्ही करा. इकडे आता सिंधू ही वकिलाला घेऊन जेलमध्ये आलेली असते आणि अखेर मधूच्या कानातल्याचा पुरावा आता मधू ही वकिलाला दाखवते. वकिलाला दाखवताच आता वकील तो पुरावा बघतो बारकाईने. तो पुरावा बघताच वकील म्हणतो की एक्सलंट, अहो ही तर खूप मोठी गोष्ट आहे आणि यामुळे आपल्याला मधूच्या घरचं सर्च वॉरंट नक्की मिळेल. इव्हन मिस्टर रत्नपारखींच्या बेलसाठी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकतो असे वकिलाने राघव आणि सिंधूला सांगितलेलं असतं. हसतच सिंधू खुश होते आणि म्हणते वा हे तर खरंच खूप बरं होईल. राघव म्हणतो की जर असं झालं ना, बाहेर येऊन मला पुरावे सुद्धा शोधता येतील. राघव म्हणतो की इथे आतमध्ये बसून मला सिंधू आणि घरच्यांची सतत काळजी वाटत असते. मी जर बाहेर आलो तर मला व्यवस्थितपणे अगदी मन मोकळ्या वेळात पुरावे शोधता येतील. तर आता वकिलांनी देखील होकार दिलेला असतो. राघव आता वकिलाला म्हणतो की वकील साहेब, मी तुम्हाला अगोदरच सांगतो की तुम्ही माझ्यासाठी हे केलंय ना, त्यासाठी पुन्हा मी तुमचे आभार मानतोय. आणि लगेचच वकील म्हणतात की अहो आभार जर मानायचे असले ना, माझे नका तुमच्या बायकोचे माना. वकील म्हणतो की त्यांनी आपल्याला खूप मोठा पुरावा मिळवून दिलाय. अहो प्रसंगावधान राखून त्यांनी जर आपल्याला हा पुरावा मिळवून दिला नसता ना, तर आपल्याला काहीच करता आलं नसतं. सिंधू म्हणते की बरं वकील साहेब मला एक सांगा ना, हा एवढा पुरावा आता पुरेसा आहे का? तर आता वकील साहेब म्हणतात की अहो आपली सुरुवात तर खूप चांगली झाली, यापुढे आपल्याला अजून पुरावे भेटतात का ते आपण बघूयात ना, पण सुरुवातीला तर हा मिळाला. आणि लगेच वकील म्हणतात की मी कामाला सुरुवात करतो. तेवढ्यात वकिलाला एक फोन आलेला असतो. तेव्हा आता वकील म्हणतात की मला एक फोन येतोय, मी येतो. आणि वकील बोलण्यासाठी बाहेर जातात. आणि आता सिंधू ही राघवकडे बघते. तेवढ्यात आता सिंधूचा सुद्धा भेटण्याचा टाईम झालेला असतो. आणि आता लगेच सिंधू आणि वकील साहेब बाहेर येतात आणि राघवला म्हणतात की काही गरज लागली तर मी तुम्हाला कळवेन आणि येईल पुन्हा राघव, तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा आता राघव म्हणतो ठीक आहे सिंधू. आणि आता इकडे वकील आणि सिंधू जेलमधून थोडेसे पुढे येतात आणि वकील सिंधूला म्हणतात की त्याचं काय आहे मॅडम, सर्च वॉरंट मिळणं खूप गरजेचं आहे. सिंधू म्हणते की बरोबर आहे तुमचं. सिंधू म्हणते की पण त्यांनी त्या मधूला दुसरीकडे लपवलं असेल तर. तेवढ्यात वकील म्हणतात की माणूस जर जिवंत असेल तर त्याचा दुसरा पुरावा आपल्याला कुठेही मिळणार म्हणजे मिळणारच. तर लगेच वकील म्हणतात की मी काही मिळतंय का बघतो आणि लगेच तुम्हाला फोन करतो असे म्हणत वकील आता जाऊ लागतात. समोर धर्माधिकारी उभा असतो आणि वकील आणि सिंधू धर्माधिकारीला बघतात. आणि आता धर्माधिकारी पुन्हा वकील आणि सिंधू समोर येतो. आणि आता लगेच सिंधूकडे बघत आता धर्माधिकारी म्हणतो की तुमच्या नवऱ्याला भेटायला आले होते का, आणि लगेच गाणं गुणगुणतो. आणि
आणि हसतच आता धर्माधिकारी तेथील हवालदाराला म्हणतो की अहो मामा चहा सांगा ना, स्पेशल सांगा. तर हवालदार चहा आणायला निघून जातो. धर्माधिकारी आता वकिलाकडे बघतो आणि म्हणतो की यांना कुठेतरी बघितलंय वो मी. आणि डोक्याला हात लावत धर्माधिकारी म्हणतो कुठं बरं बघितलं असेल. आणि लगेच धर्माधिकारी म्हणतो यस, हे ॲडव्होकेट पाटील ना. असे म्हणत आता धर्माधिकारी त्याचा हात पुढे करतो आणि आता पाटीलला कॉन्ग्रॅट्स करतो. तेव्हा आता धर्माधिकारी सिंधूकडे बघत म्हणतो की याची ख्याती माहिती आहे का तुम्हाला? आजपर्यंत यांनी एकही केस जिंकलेली नाही. असे म्हणत आता धर्माधिकारी पुन्हा हसू लागतो. आणि आता धर्माधिकारी म्हणतो की आयुष्यभर एकही केस न हरलेला वकील आणि त्याच्यासमोर आयुष्यभर एकही केस न जिंकलेला वकील उभा आहे. धर्माधिकारी म्हणतो की म्हणजे ही केस कोर्टात उभी राहण्याच्या अगोदरच निकाल तर लागलेलाच आहे. आणि हसतच धर्माधिकारी म्हणतो काय ग सिंधू, याच्यापेक्षा बरा वकील तुला मिळाला नाही का? तेव्हा सिंधू धर्माधिकारीकडे बघू लागते आणि पुन्हा गाणी गुणगुणत धर्माधिकारी म्हणतो की काय पाटील, मी सांगतोय तुम्हाला बरं आहे का आणि जे मी बोलतोय ते खरं आहे का? तर आता धर्माधिकारी म्हणतो की याला मी पाठीमागे सुद्धा एका केसमध्ये हरवलंय. काय पाटील साहेब, आठवतंय का तुम्हाला ती नवले ॲक्सिडेंटची केस? धर्माधिकारी म्हणतो की त्या केसमध्ये मी तर तुझी पाटील पूर्ण लक्तरच काढली होती आणि त्यानंतर मला समजलंय की तू तुझी प्रॅक्टिस करणं सोडूनच दिलं होतं पाटील, बरोबर ना? धर्माधिकारी म्हणतो की मग काय आता रत्नपारखी फॅमिलीला तू काय तोंडावर पाडणार का? अरे पाटील, किती स्वतःची किंमत करून घेशील रे तू? धर्माधिकारी म्हणतो की अरे प्रॅक्टिस सोडून देण्याचा तू चांगला निर्णय घेतला होतास, मग पुन्हा तुला ही दुर्बुद्धी कशी सुचली रे पाटील? धर्माधिकारी म्हणतो अरे तुझ्या समोर कोणता वकील आहे याचं तरी तू भान ठेवशील का नाही? चालला लगेच. आणि ते ऐकताच पाटील म्हणतो की धर्माधिकारी साहेब, अनुभवाचा कंगवा टक्कल पडल्यानंतरच मिळतो. आणि लगेच धर्माधिकारी हसतच म्हणतो की आणि टक्कल नाही पडलं तर आता पाटील म्हणतो की भूतकाळातील गोष्टीचा अनुभव घेऊन मी एक गोष्ट नक्की शिकलोय धर्माधिकारी साहेब. तर धर्माधिकारी म्हणतो कोणती गोष्ट रे पाटील? स्वतःचा वेळ आणि एनर्जी स्वतःच्या कामावरती खर्च करायची. तेव्हा आता पाटील म्हणतो की आपण आपलं कर्म करत राहायचं, फळ देणारा तर देव आहे. ते ऐकता सिंधू रागाने म्हणते की पाटील साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात. सिंधू म्हणते की नशीब फाटायला वेळ लागत नाही आणि काय माहिती ही केस तुमची आणि धर्माधिकारींचा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकते. सिंधू म्हणते की आजपर्यंत कुठलीही केस न जिंकू शकलेला वकील केस जिंकू शकतोच ना. मोठे डोळे करत सिंधू म्हणते की नाही, मला मान्य आहे आजपर्यंत तुम्ही एकही केस हरलेले नाही आहात, पण हे तुम्ही लक्षात घ्या की आजपर्यंत तुमचा सामना डॉक्टर सिंधू राघव रत्नपारख्यांशी झालेला नव्हता. हे आता धर्माधिकारी साहेब तुम्ही विसरू नका. ते ऐकताच आता धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकताच आता हात जोडून नाटक करत धर्माधिकारी म्हणतो की अरे बापरे, मी घाबरलो ना सिंधू. अगं सिंधू, प्रोफेशन चेंज करून तुझा काही आता दुसरं बनायचा विचार नाही ना? धर्माधिकारी म्हणतो म्हणजे डॉक्टर लाईन सोडून फिल्मी लाईनमध्ये जाण्याचा तुझा काही विचार वगैरे नाही ना? तर आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो या गोष्टी ना पडद्यासमोर खूप छान वाटतात आणि तुझा आता जो काही वेळ आहे ना तो तुझ्या नवऱ्यासोबत घालव. मी तुला सल्ला देतो डॉक्टर सिंधू. धर्माधिकारी म्हणतो की काय आहे, तुझ्या नवऱ्याकडे आता वेळ फार कमी आहे, कारण त्याला कधी सुद्धा फाशीची शिक्षा होऊ शकते. ते ऐकता सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि राग येऊन मोठे डोळे करत सिंधू आता धर्माधिकारीकडे बघते आणि धर्माधिकारी म्हणतो की कारण त्यानंतर तुला तुझा नवरा परत भेटेल की नाही हे माहिती नाही. असे म्हणत धर्माधिकारी सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो. तर तेवढ्यात राग येऊन बोट करत राघव म्हणतो की ए धर्माधिकारी, माझ्या बायकोला हात लावायची तुला परमिशन नाहीये. बोट करत जरी तू वकील असला, जरी तू वयाने मोठा असला ना, तरी तुला माझ्या बायकोला हात लावण्याची परवानगी नाहीये असे बोर्डतच राघव धर्माधिकारीला सांगतो. ते ऐकून धर्माधिकारीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच राघव म्हणतो की स्वतःच्या लिमिट्स विसरू नकोस आणि तू जरी एक वकील असला ना, तू हे देखील विसरू नको की मी सुद्धा एक IPS ऑफिसर आहे, त्यामुळे कायदा मला सुद्धा कळतोय धर्माधिकारी. तेव्हा आता मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, परत जर तू सिंधूजवळ गेला तर तुझी गाठ या राघव रत्नपारख्यांशी आहे हे तू लक्षात ठेव. असे मोठ्याने राघवने धर्माधिकारीला सांगितलेलं असतं.
ते ऐकून धर्माधिकारी म्हणतो, वा वा, ओ किती छान, नवरा बायकोचं एकमेकावरती किती प्रेम आहे. एकाला बोललंय तर दुसऱ्याला लागतंय आणि एकाला जर मारलं तर दुसऱ्याच्या पाठीवर वळ उठतायत. धर्माधिकारी म्हणतो की छान, आणि एवढं निस्वार्थी प्रेम आजकाल कोणी करत नाही. तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की सिंधू, तुझ्या नवऱ्याला फाशी झाल्यानंतर तू काय करणार? त्याच्या पाठोपाठ तूही फाशी घेऊन जाणार की काय? असं म्हणत आता धर्माधिकारी पुन्हा हसू लागतो. धर्माधिकारी म्हणतो की असं जर झालं ना तर चांगलंच आहे. सुंटे वाचून खोकला गेलं असंच म्हणावं लागेल. म्हणजे माझ्या लाडक्या भाचीचा आणि मधुराणीचा असं जर झालं तर बदला पूर्ण होईल, असे आता धर्माधिकारी सिंधूकडे बघत बोलतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की यशाची हवा जर डोक्यात गेली तर माणूस स्वतःला देव समजवायला लागतो. सिंधू म्हणते, श्रीकांत धर्माधिकारी, तुमचं सुद्धा तसंच झालंय, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मोठे डोळे करत सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना, कर्म हे प्रत्येकाचा हिशोब चुकता करतं म्हणजे करतंच. सिंधू म्हणते की तुमचा सुद्धा घडा भरत आलाय, तेव्हा आता कुणाचा जीव जातोय आणि कोण जगतंय, आणि तेही अभिमानानं, हे तुम्ही श्रीकांत धर्माधिकारी बघतच राहा, असे आता सिंधूने धर्माधिकारीला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि पुढे काय होणार ना हे आता येणारा काळच ठरविल, असे सिंधूने धर्माधिकारीला ठणकावून सांगितलेले असते. आणि रागाने, चला पाटील साहेब, असे म्हणत सिंधू आता तिच्या वकिलाला घेऊन तेथून धर्माधिकारीकडे रागाने बघत निघून जाते. तेव्हा आता धर्माधिकारी लगेच सिंधूकडे बघत विचार करतो की हिच्यात एवढा आत्मविश्वास आला तरी कुठून. धर्माधिकारी म्हणतो की एकाच दिवसात आज सिंधूमध्ये एवढा बदल, आणि असं काय घडलं असेल, या विचारात आता धर्माधिकारी पडलेला असतो. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी राजेश्री, काकू, ऋतुजा, रेश्मा बसलेले असतात आणि राघवचाच विचार करत असतात. राजेश्री म्हणते की मला तर राघवची खूप काळजी लागली, आणि यापूर्वी आपल्या घरात असं कधीच घडलेलं नव्हतं. तेव्हा आता रेश्मा म्हणते, काकू तुम्ही एवढी काळजी करू नका. तर राजेश्री म्हणते की कसं करू नको रेश्मा, सतत माझ्या डोळ्यासमोर आणि चेहऱ्यासमोर फक्त राघवच असतो. तेवढ्यात आता बॅग घेऊन सिंधू ही घरी येते, आणि दरवाज्यात येता सिंधू आता राजेश्री, काकू सगळ्यांना बघते, आणि आता हसतच सिंधू ही त्यांच्यासमोर येते. तेव्हा आनंद झालेल्या सिंधूला बघतात सगळेजण सिंधूकडे धाव घेतात. राजेश्री म्हणते की सिंधू काय झालं? रेश्मा म्हणते की सिंधू आनंदात आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी असेल. तर आता राजेश्री म्हणते की सिंधू काय झालं? राघवला बेल मिळणार ना, आणि वकिलाची भेट झाली ना? काकू म्हणते की वकिलांशी काही बोलणे झाले का, आणि ते काय म्हणाले? असे आता वेगवेगळे प्रश्न राजेश्री आणि काकू सिंधूला करत असतात. तेव्हा आता सिंधू काहीच बोलत नसते, फक्त त्यांच्याकडे बघत असते. तर ते बघून आता ऋतुजा म्हणते, सिंधू अगं तू बोलत का नाहीयेस? पोलीस स्टेशनमध्ये काय झाले ते सांग ना. तेव्हा आता सगळ्यांकडे बघत हसतच सिंधू म्हणते की सांगते, तुम्ही अगोदर सगळेजण शांत व्हा. तेव्हा आता सिंधू म्हणते की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते, पण त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की राघव लवकर परत घरी येणार. सिंधूचे ते बोलणे ऐकून राजेश्री, काकू सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो, आणि आता सगळेजण खुश झालेले असतात. तर तेवढ्यात आता लगेचच सिंधू ही सोफ्यावर बसते, तर सिंधूच्या मोबाईलवर एक कॉल आलेला असतो, आणि तो कॉल घेताच खडकन सिंधू ही उठून उभा राहते, आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणते, काय? कधी झाला ॲक्सिडंट? तर लगेचच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता ऋतुजा, रेश्मा म्हणतात की काय झालं सिंधू, कुणाचा ॲक्सिडंट? तर आता सिंधू म्हणते की ॲडव्होकेट वकील साहेब पाटील साहेबांचा ॲक्सिडंट झाला, जे राघवची केस हँडल करत होते. ते ऐकताच आता राजेश्री आणि काकूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो, आणि उरली सुरलेली आता जिवंत झालेली आशा देखील आता राघवच्या सुटण्याची निघून जात असते. आणि सिंधूसमोर सुद्धा मोठे सत्य आलेले असते. ज्या वकिलाला आता आपण राघवची केस घ्यायला भाग पाडले, त्याच वकिलाचा ॲक्सिडंट झालाय हे आता सिंधूला समजताच तातडीने सिंधू आता राघवकडे येते आणि राघवची भेट घेते. तेव्हा आता सिंधू राघवला सांगते की राघव, अहो पाटील साहेबांचा ॲक्सिडंट झाला आहे. ते ऐकून राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधू म्हणते की याचा अर्थ आपल्या त्या श्रीकांत धर्माधिकारीला संशय आला. राघव म्हणतो की आणि आपल्याकडे पुरावे आहेत हे देखील मला वाटतंय आता श्रीकांत धर्माधिकारीला कळालेलं आहे, आणि म्हणूनच त्याने पाटील साहेबांचा ॲक्सिडंट केला आहे.
तर आता राघव म्हणतो की पाटील तर सेफ आहे ना, तर सिंधू नकारार्थी मान हलवते. तेव्हा आता नेमकं पाटील हे सेफ असतील का? का पाटील आता राघवची केस लढणार का? तर आता सिंधू ही मधुविरुद्धचा पुराव्याने मधुपर्यंत जाणार का? तर आता जिवंत मधूला बाहेर काढून सिंधू आता राघवला कशी सोडवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.